मित्रांनो, इंग्लिशवाला चॅनल मध्ये आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे। आपण आज या ठिकाणी टेन्सेसची जी सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट आपण पाहिलेला आहे, सिंपल पास्टचा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे। आज आपल्याला या ठिकाणी सिंपल फ्युचर कसा तयार करायचा आणि त्याचं युजेस कुठं कुठं तो वापरायचा हे आपल्याला या ठिकाणी पाहिजे, लक्षात आलंय। आणि त्याच्यानंतर शॉर्ट मध्ये आपण की सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर फॉर्मेशन मध्ये किती छोटा बदल आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित पहा। ओके, ठीक आहे। तर बघा, आता या ठिकाणी सिंपल फ्युचर कसा फॉर्म होतो ते पहिल्यांदा आपण पाहणार आहे आणि सिंपल फ्युचर फॉर्म झाल्यानंतर त्याचे युजेस त्या ठिकाणी कुठं कुठं आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे। तर मित्रांनो पहा, या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स। ओके, मग आता साधा भविष्यकाळ याला मराठीमध्ये म्हणतात। मग प्रत्येक वेळी आपण काय करतोय बघा, आपलं जे सब्जेक्ट आहे आणि आपलं जे ऑब्जेक्ट आहे ते सेम राहणार आहे, लक्षात घ्या। सब्जेक्ट तुम्हाला आय वी यू दे ही सी इट किंवा नाव घेऊ शकता आणि ऑब्जेक्ट तुम्हाला जी कृती, जे क्रियापद तुम्ही घेणार आहे त्याला हे डब्ल्यूएच वर्ड विचारल्यानंतर जे ऑब्जेक्ट तुम्हाला मिळतं ते ऑब्जेक्ट झालं। क्रियापदाला प्रश्न विचारा तुम्ही, तुमचं ऑब्जेक्ट त्या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आपल्याला इथे मिळत आहे, तर आपलं जे बदलणार आहे ते काय बदल तरी आपलं त्या ठिकाणी जे आहे ते व्हर्ब त्या ठिकाणी बदलतंय, लक्षात आलं। व्हर्ब म्हणजे काय रे, आपण पाहिलेलं आहे, त्याच्यावर त्या ठिकाणी व्हर्ब म्हणजे ऍक्शन, मग ही ऍक्शन त्या ठिकाणी बदलते, हिला आपल्याला काय म्हणायचं। मग बघा, आता आपलं जे सब्जेक्ट आहे, मग सब्जेक्ट तुम्ही याच्यातून कोणताही घ्या, समजा मी घेतला ही, झालं सब्जेक्ट। ओके, आता मला या शाल किंवा विल मधून एक घ्यायचंय, मग एक लक्षात घ्या, आय किंवा वी नंतर तुम्हाला शाल येतं, आय किंवा वी नंतर शाल येतं, बाकी वेळी तुम्हाला विल वापरायचं। आता आय किंवा वी नंतर सुद्धा तुम्ही विल वापरू शकता, कधी जर डिटर्मिनेशन असेल किंवा तो एखादी धमकी द्यायची असेल तर आय विल किल यू, आय विल कम्प्लीट माय वर्क, त्यावेळी आय वी नंतर सुद्धा तुम्ही विल वापरू शकता, लक्षात आलं। तर बघा, त्यात काही फारसं नाहीये, परंतु आय वी नंतर जनरली शाल वापरा, बाकी वेळी विल वापरून द्यायचंय। आता पहा की या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की सब्जेक्ट घेतल्यानंतर शाल विल तुम्ही त्या ठिकाणी एक घ्या आणि तुम्हाला जी कृती आहे तिचं V1 करा। समजा V1 फॉर्म कोणता आहे रे, प्ले। मग आता ही विल प्ले, मग याला तुम्ही ज्यावेळी एडब्ल्यूएच वर्ड विचारणार आहे त्यावेळी तुमचा ऑब्जेक्ट त्या ठिकाणी येऊन जाणार आहे। मग आता ही विल प्ले काय खेळल, क्रिकेट। कुठं खेळल, ऑन द ग्राउंड। अबे कसं ऑब्जेक्ट वाढत जातं हनुमानाच्या शेपटीसारखं, हे झालं पहिलं ऑब्जेक्ट, हे झालं दुसरं ऑब्जेक्ट। केव्हा खेळल, इन द मॉर्निंग। ओके, वाढलं ऑब्जेक्ट। कोणाबरोबर खेळल, विथ हिज फ्रेंड्स, ऑब्जेक्ट वाढलं। तर अशा पद्धतीनं आपल्याला सब्जेक्टच्या नंतर विल आणि V1 त्या ठिकाणी करायचे। आता हेच आपण सिंपल प्रेझेंट मध्ये काय केलेलं आहे रे, आता पहा, हे तुमचं सब्जेक्ट तसंच राहील, हे तुमचं जे ऑब्जेक्ट आहे ते तसंच राहील, फक्त ह्याच्यामध्ये बदल कसा होतोय बघा, इथं तुम्हाला V1 किंवा SES फॉर्म, म्हणजे याच्या आधी तुमचं सब्जेक्ट राहील, इकडून ऑब्जेक्ट राहील। हेच तुम्ही सिंपल पास्ट मध्ये जाताना तुम्हाला काय करायचंय, फक्त V2 फॉर्म मध्ये घ्यायचंय आणि हेच तुम्हाला सिंपल फ्युचर मध्ये करताना फक्त शाल विल नंतर V1 फॉर्म, म्हणजे हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी शाल विल नंतर घ्यायचा आहे। म्हणजे V1 SES जर म्हटलं तर ते असोसिएटेड विथ सिंपल प्रेझेंट, V2 जर म्हटलं तर सिंपल पास्टशी संबंधित आहे आणि विल V1 जर म्हटलं की सिंपल फ्युचरशी संबंधित। मग आता हे झालं तुमचं V1 SES इंग्रजीमध्ये कधी वापरलं पाहिजे, जर तुमचं मराठीतलं वाक्य तो ते तन जर संपलं, मराठीतलं क्रियापद जर तो ते तन संपलं तर तुम्हाला V1 SES घ्यायचंय। तेच जर तुमचं लाली लेलो न जर संपलं तर तुम्हाला V2 घ्यायचंय आणि न ल सुर यानं जर तुमचं वर्ब संपलं तर तुम्हाला विल V1 घ्यायचंय, लक्षात आलं। मग आता हेच वाक्य, ही विल प्ले क्रिकेट ऑन द ग्राउंड, तुम्हाला ते जर सिंपल पास्ट मध्ये खेळला म्हणायचं असेल तर ही प्लेड क्रिकेट ऑन द ग्राउंड, आणि खेळतो म्हणायचं असेल तर ही प्लेज क्रिकेट ऑन द ग्राउंड। अशा पद्धतीने हे तिन्ही सिंपलचे आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म करायचे आहेत। ओके,
मग सब्जेक्टच्या नंतर फक्त विल V1 जर तुम्ही घेतलं आणि पुढे ऑब्जेक्ट घेतलं तर तुमचा सिंपल फ्युचर तयार झाला. आता हा सिंपल फ्युचर मध्ये बघा शालचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. मग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कशाला म्हणायचं रे? शॉर्टन फॉर्म आपण ज्याला म्हणतो. मग आय शाल जर म्हटलं तर हा डबल एल हा त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. वी विल तर इथं वी विल हा त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. आता शी विल नॉट जर म्हटलं तर तुम्ही शी वोंट पण म्हणू शकता. विल नॉटचं काय होतं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म? विल नॉटचं वोंट. आणि आय शाल नॉटचं तुम्हाला या ठिकाणी काय करता येतं रे? शाल. दीज आर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स अँड फुल फॉर्म्स. लक्षात आलं? आय शाल हा फुल फॉर्म आहे आणि हा आय शाल त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. वी विल हा फुल फॉर्म आहे आणि हे वी विल हा त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. लक्षात आलं? ओके. आता पहा, आता आपल्याला या ठिकाणी त्याची काही उदाहरणं पहा. तर इथं बघा आता आपण सब्जेक्ट कोणता घेतलाय रे? दे. ऑब्जेक्ट कोणतं आहे आपलं? हा बघा इथं तुमचं काय होईल? विल कुक. मग दे विल कुक डिनर. बघा ही विल पे द बिल इन सप्टेंबर. ओके. मग विल पे आय सब्जेक्ट झाला विल आणि पुढे V1 अबे ऑब्जेक्ट आहे. आय विल मीट हर लॅटर. इट विल रेन टुमारो. ओके. शी विल अरेंज अ बिग पार्टी विथ केक अँड गेम्स. तर या पद्धतीनं आपल्याला फॉर्म त्या ठिकाणी करता येतो. म्हणजे सब्जेक्टच्या नंतर विल V1 घेतलं की तुमचा फ्युचर सिंपल फ्युचर झाला आणि त्याच्या पुढे त्या ठिकाणी ऑब्जेक्ट आपल्याला लावायचं आहे. तर त्याच्यानंतर बघा आता पुढं युजेस आपल्याला जर पाहिजे असतील, युजेस बघा तर कसे त्या ठिकाणी वापरले जातात ते आपल्याला पाहिजे आहे. तर पहिल्यांदा युजेस ऑफ सिंपल फ्युचर. मग सिंपल फ्युचर कुठं कुठं वापरला जातो? कुठे कुठे वापरला जातो? वापरायचं करायचं कसं लक्षात आलं? कोणताही एक सब्जेक्ट घ्या. तुम्ही कृती करत असेल तर तुमचा सब्जेक्ट आय झाला, त्याच्या पुढे विल घ्या आणि त्याच्या पुढे तुम्ही जी कृती करताय त्याचं V1 टाका आणि ऑब्जेक्ट घेऊन टाका. मग हा सिंपल फ्युचर कुठं वापरायचा? मेकिंग युजेस ऑफ सिंपल फ्युचर मेकिंग प्रेडिक्शन्स. मग प्रेडिक्शन्स म्हणजे काय बघा? टू प्रेडिक्ट व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर ऑफन विथ अ डिग्री ऑफ सर्टन्टी ऑर अनसर्टन्टी. होईल का नाही होईल या प्रमाणामध्ये तुम्हाला प्रेडिक्ट करणं, भविष्यवाणी करणं, पुढे काय होईल हे सांगण्यासाठी त्या ठिकाणी वापरलं जाते. लक्षात आलं? पहिला उपयोग त्याचा. मग बघा इट विल रेन टुमारो. इट विल रेन टुमारो. उद्या पाऊस येईल. हे ज्यावेळी तुम्ही प्रेडिक्ट करताय त्यावेळी सिंपल फ्युचर वापरा. आय थिंक शी विल पास द एक्झाम. मला असं वाटतं की एक्झाम पास होईल. म्हणजे हे तुमचं प्रेडिक्शन आहे आणि मग अशा प्रकारचं प्रेडिक्शन करताना तुम्हाला सिंपल फ्युचर वापरायचं. लक्षात आलं? त्याच्यानंतर एक्सप्रेसिंग स्पॉन्टेनियस डिसिजन्स. बघा स्पॉन्टेनियस म्हणजे काय रे? स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो. अचानक ऑन द स्पॉट टू मेक अ डिसिजन ऍट द मोमेंट ऑफ स्पीकिंग. बोलण्याच्या वेळी तुम्ही डिसिजन घेणं त्यावेळी सिंपल फ्युचर तुम्हाला वापरायचं. लक्षात आलं? स्पॉन्टेनियस ऍक्शन म्हणतात त्याला, डिसिजन म्हणतात. आय शॅल हॅव अ कॉपी. ठीक आहे. आय शॅल हॅव अ कॉपी. वी शॅल गो टू द पार्क. तुम्ही बोलताय त्याच वेळी तुम्ही डिसिजन घेताय त्याला स्पॉन्टेनियस डिसिजन्स म्हणतात आणि ते एक्सप्रेस करताना सिंपल फ्युचर वापरा. त्याच्यानंतर पुढचा वापर पहा की या ठिकाणी प्लॅनिंग फ्युचर अरेंजमेंट. तुम्हाला जर एखादी फ्युचर मधली अरेंजमेंट करायची असेल, प्लॅन करायची असेल तर सिंपल फ्युचर वापरा. बघा टू टॉक अबाउट थिंग्स दॅट आर शेड्यूल्ड ऑर प्लॅन. मग अशा काही गोष्टी ज्या तुम्ही शेड्यूल केलेल्या आहेत किंवा प्लॅन केलेल्या आहेत त्यांच्याविषयी बोलताना तुम्हाला सिंपल फ्युचर वापरायचं आहे. मग सिंपल फ्युचर कसा तयार करणार? तुमचा सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर विल V1 आहे आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आहे. मग आता बघा फ्युचर अरेंजमेंट बघा. आय विल ट्रॅव्हल टू पॅरिस नेक्स्ट वीक. पुढच्या आठवड्यातली तुमची अरेंजमेंट आहे आणि तुम्ही आय शॅल ट्रॅव्हल टू पॅरिस नेक्स्ट वीक. पुढच्या आठवड्यात मी पॅरिसला जाईल. द मीटिंग विल स्टार्ट ऍट 9. मीटिंग 9 वाजता सुरू होईल. सो फ्युचर अरेंजमेंट एक्सप्रेस करताना सिंपल फ्युचर त्या ठिकाणी वापरायचं आहे. आता बघा एखाद्याला मेकिंग ऑफर्स और प्रॉमिसेस. बघा मेकिंग ऑफर्स और प्रॉमिसेस. एखाद्याला जर तुम्हाला प्रॉमिस करायचं असेल तेरे लिए मैं चांद सितारे ले आऊं. सो ओके यू हॅव टू मेक अ प्रॉमिस किंवा यू हॅव टू गिव्ह ऑफर. एखादी ऑफर द्यायची असेल किंवा एखादी प्रॉमिस करायची असेल टू ऑफन
टू ऑफर हेल्प और मेक प्रॉमिसेस अबाउट समथिंग इन द फ्युचर. फ्युचर मध्ये तुम्हाला एखादं प्रॉमिस करायचंय किंवा एखादी ऑफर द्यायची आहे, तर तिथं तुम्हाला त्या ठिकाणी सिंपल फ्युचर वापरायचं आहे. आय विल हेल्प यू विथ दॅट किंवा आय विल रिटर्न युअर बुक टुमॉरो. प्रॉमिस केले, मी तुला तुझं पुस्तक उद्या देईल. सो ज्यावेळी तुम्हाला एखादं या ठिकाणी फ्युचर मध्ये काय करायचं रे, प्रॉमिस करायचे किंवा ऑफर करायची आहे, त्यावेळी तुम्हाला सिंपल फ्युचर वापरायचं. लक्षात आलं? तर हे 4 उपयोग त्या ठिकाणी आहेत. आणखी त्याचे उपयोग आहेत बघा. अदर युजेस जर आपण या ठिकाणी पाहिलं तर त्याच्यामध्ये बघा, आता फॅक्च्युअल स्टेटमेंट जर तुम्हाला सांगायचं असेल, युज्ड टू एक्सप्रेस फॅक्ट्स अबाउट द फ्युचर. फ्युचर संबंधीचे ज्या फॅक्ट आहेत, फॅक्ट मीन्स विच इज रिअल, जी फॅक्ट आहे ती सांगताना तुम्हाला या ठिकाणी सिंपल फ्युचर वापरायचंय. मग आता नेक्स्ट इयर विल बी अ लीप इयर, पुढच्या वर्षी लीप इयर आहे. त्याच्यानंतर कमांड्स जर द्यायचे असतील इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये, टू गिव्ह ऑर्डर्स और इन्स्ट्रक्शन्स, तुम्हाला जर इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील, ऑर्डर द्यायचे असतील, तर इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये तुम्हाला सिंपल फ्युचर वापरावा लागतो. यू विल डू युअर होमवर्क, तू तुझा होमवर्क करशील, बाकी काही सांगायचं नाही. यू विल डू युअर होमवर्क. यू विल कम टू द पार्टी, म्हणजे इट इज ऑर्डर. ऑर्डर द्यायची असेल तर तुम्हाला सिंपल फ्युचर वापरता येतो. त्याच्यानंतर कन्सिडरेशन्स, युज्ड टू एक्सप्रेस फ्युचर पॉसिबिलिटीज और कंडिशन्स, भविष्यातल्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्रेस करण्यासाठी फ्युचर पॉसिबिलिटीज किंवा फ्युचर कंडिशन्स. मग बघा, इफ यू स्टडी हार्ड, तू जर अभ्यास केला, यू विल पास द टेस्ट. बघितलं, यू विल पास द टेस्ट, तू टेस्ट पास करशील. तर या पद्धतीनं सिंपल फ्युचर आपल्याला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वापरता येतो, कंडिशन्स मध्ये वापरता येतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर आता थोडक्यात जर या ठिकाणी आपण 3 काळ या ठिकाणी पाहिलेले नाही. कोणते बघा, हा बघ, सिंपल प्रेझेंट असेल, सिंपल पास्ट असेल आणि सिंपल फ्युचर असेल. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, थोडा वेळ सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आणि वर्ब तुमचं जसं तसं राहणार आहे, फक्त या वर्बचं सिंपल प्रेझेंट मध्ये तुम्हाला ते V1 किंवा SES मध्ये घेऊन जावं लागतं. इथं V2 आणि इथं शाल विल V1 किंवा विल V1. या 3 याच्यामध्ये आपल्याला हे सिंपलचे 3 काळ लक्षात ठेवायचे. V1 SES कधी वापरा, मराठीमध्ये जर तो ते वाक्य संपलं तर सिंपल प्रेझेंटचं, तर त्यावेळी V1 SES. V2 कधी वापरा, तुमचं मराठीतलं वाक्य लिहिलेलं न संपलं तर तुम्ही V2 वापरा, आणि तुमचं मराठीतलं वाक्य जर न सुरनं जर संपलं तर तुम्हाला त्या ठिकाणी विल V1 वापरायचं. ओके, तर अशाच पद्धतीने मित्रांनो पुढची जी टेन्सेसची सिरीज आपण त्या ठिकाणी घेऊन येत आहोत, आणि लवकरच आपण MPSC साठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या तज्ञांचे व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत. MPSCचा अभ्यास कसा करणार आहात, त्यामध्ये सक्सेस झालेले वेगवेगळे आहेत त्यांचेही आपण त्या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद. थँक्यू. बाय.